येऊन बसलेला दादा त्यावेळेला त्या जाग्याला गली बारगड्याला येऊन बसल्याला सोमा जाऊन गली बारगड्याला पोचला त्या गावच्या धन्याच्या समोर गाय सोमा मालदार उभारला जायला समोर जाऊन उभा राहिला पाची मुद्रा लागला धनी मुद्रा लागला होता करायला तेव्हा असणारा गलीशा भगवान काय लागलाय सोमा बाळा बोलायच्या वेळेला Bye.
असू लागलाय सोमा महाराजांच्या कलिशा भगवानाला बोलायला. कलिशा भगवानानं ऐकून घेतलं आणि काय लागलाय सोमा महाराजाला बोलायच्या वेळेला मगच मी तुला सांगतो त्या वेळेला काय हरकत नाही मान्य सोमानं केलं मग या कलेशा भगवान त्या ज्वलला बाळाला काही माली तर आज कलिशा भगवानाचा ऐकून निघून आले कली परकट्याला का बोलावणं केलंय देवा आजच्या दिवसाला सांगा मला त्या वेळेला का बोलावणं केलं सांगा मला मग देव लागला या म्हणायला अरे बाबा निघून जायचं गावा कोलवाडीला दौंडी द्यायची जाऊन गावाला दोन धनगिरी देवाला खडकाच्या माला भीतीसाठी बोलावणं केलंय तुम्हाला असं जाऊन दौंडी द्यायची मात्र गावा कोलवाडीला त्या वेळेला एवढं म्हणल्याबरोबर सोमा भावड्या मात्र त्याला जसं मात्र गट्टी करत या नर्या तरांना ऐकून घेतलं निघून गेला गावा कोलवाडीला बाप्पाच्या आज्ञे प्रमाणे दौंडी लागलाय जयच्या वेळेला बघा गावाला सर्व साऱ्या या गावाला दौंडी लागला जाई दौंडी लागला
थोडी गरड ओढा बांधण्यासाठी जागा लागत मागायला. एवढं बोलतात प्रत्येक कामात विघ्न आणणारा निंगरुशा पाटील गायला आला कलीच्या भगवानाला झाला बोलायच्या वेळेला. कलीच्या भगवानाला बोलायला बाबा धनगरी ज्या मुलगाचं वंगाळ वाट चाली ग वाट जाऊ दे त्या वेळेला. वाट चाली वाटाला जाऊ द्या हे देवा धनगरी द्यावले वंगा जरा द्या राहिला या गावा कोलवाडीला. वर्षाच्या नेमाला यात्रा भरवतील कारण्या धर्तरीवर 1000 म्हणता 2000 ढोल गोळा करतील कारण्या धर्तरीवर वालुग करतील वालगाच्या नादानं देवा तुझं कांटूळ बसल म्हणून निंगरूच्या पाटील लागलाय कलीच्या भगवानाला बोलायच्या वेळेला. एवढं म्हणल्याबरोबर कांटूळ देवा तुझा बसल एवढं म्हणल्यानंतर मात्र त्याला गेला. असणारा माझा बुद्धीचा प्रधान सोमा म्हणणार काय लागला त्या कलीच्या भगवानाला निंगरूच्या पाटलाला बोलायला. बाबा म्हणला जर यात्रा जर भरली तर वर्षाच्या नेमाला 1000 म्हणता 2000 ढोल जर तुझ्या इशीत जर वाजलं तर तुझ्या रावळा समोर जर वाजलं तर तुझ्या रावळाला ऐकू येणार नाही म्हणून सांगितलं. सोमा महाराजांना पहिल्या सचिवाला दादा सांगितलंय. आता काय तर बघितलं इशीत 1000 म्हणता ढोल 1000 जर ढोल वाजलं तर कलीच्या भगवानाच्या मंदिरात ऐकू येत नाही त्या वेळेला. वड्याच्या पुरीची गाथा
येईल तुझ्या देवारावळच्या वेळेला लगताचा पाठ रावला नाही देवा आधीच तो मग आधीच देवा तुले काय धर्माचा मात्र देव जागा आपली अंगवीर तुला स्वसणार नाही त्यावेळी बुद्ध सांभाळून सोमा मालधार काय लालाय त्या निवृषा पाटला दादा बोलाय त्या वेळेला परत सांभाळून सोमा महाराज म्हणतो बाबा सांगतो आहे देवा तुला मात्र देव जसं बाबा देव लिंगायत आहे तसं माझं सुद्धा देव लिंगायत आहे त्या जागेला चौकलिंग आहे माझ्या धुळीच्या देवाच्या गळ्याला मात्र त्या वेळेला बकरी कापली तर देवा म्हणाला वचन देतो तुला रगताचा ठेवला दिसणाऱ्या खडकाच्या माळा माझ्या सोमा महाराजाने पहिल्या असत योगाला आज रोज बकरी पडत्या फुलवाडीला दिसत नाही दादा देवाची करणे आगार मात्र देवला वचनाला सोमा महाराजाने त्या मात्र निगृषा पाटलाचा नाही झाला मात्र त्या वेळेला एवढ्या प्रकारे काय घडला मात्र देवला झाला होता कलिशा भगवान सोमा महाराजाला बोलायला जाऊन सांगता तुझ्या रूढीच्या देवाला त्या वेळेला भेटीसाठी येते म्हणून सांग तुझ्या देवाला त्या वेळेला बरोबर बुद्धीचा प्रदान आनंदाच्या भारात मात्र सोन्याच्या पावलाने परत वाटला चालायला झाला त्या वेळेला निघून आला खडकाच्या माला जुडीचं देवला आलं होतं वाट देवा मात्र बघायला सोमा जसं निघून आला देवांच्या जवळ मात्र त्या बाजूला देवाच्या
पुन्हा सामान कोण घेणार म्हणून कलिशा भगवानानं नंदी सज्ज करायला कलिशा भगवान नंदीवरती सज्ज व्हायला त्या वेळेला नंदीवरया बसला नंदीवरया जसं नंदी देवानं मात्र उडीला आकाशी बांधलेलं तोरण तोडलं त्या कलिशा भगवान त्या वेळेला तोरण त्यानं तोडलं आग देवानं प्रवेश केला गावाचं गाव मात्र त्या जायला कलिशा भगवानाच्या पाठीमानं देवा यायला पहिली भेट विठ्ठल वीर देवाला कलिशा भगवानानं दिली त्या गावा कोलवाडीला त्या वेळेला भेट झाली आणि मग गावाचं गाव मात्र त्या जायला गावाच्या गावानं भेट दिली जोडीच्या देवाला बिरेवाने काळा कांबळा हातला त्याच्या भोवतणी सारे गाव बसून मात्र त्यात या वेळेला काळ्या कांबळ्यावर गावाचं गाव देवाला वळवलं मात्र त्या जायला वळवल्यानंतर जोडीचं देव लागल्या त्या कलिशा भगवानाला काय बोलायच्या वेळेला बाबा म्हणाला 12 येत काठी आम्हाला राहण्यासाठी जुडी जागा द्यावी गरड घोडा बांधायला असला आल्यात कलिशा भगवानाला देव मात्र आता बोलायला हे बाबा म्हणलं आमचा गरड घोडा बांधायला थोडीशी जागा म्हणल्याबरोबर गुरुच्या पाटील उठला होय आणि गुरुच्या पाटील काय म्हणतो दोन देवाला काय लागला देवा मात्र आता बोलायच्या वेळेला हे देवानो जागा लागलाय समाव्याला प्रकिवडी जागा पाहिजे मात्र त्या जायला जोडीचं देव लागलं त्या निंगरुशा पाटलाला बोलायला 12 येत काठीचं जागा मापून द्या आम्हाला त्या वेळेला तेव्हा निंगरुशा पाटील लागला जोडीच्या देवाशी काय बोलायच्या वेळेला अरे 12 काठीचा माप मापून देणार म्हणला तुम्हाला तर 12 काठीच्या बदलाला मात्र त्या मला जायला काय देणारा सांगा म्हणून आलाय बोलायला तेव्हा जोडीचं देव लागलं बोलायला 12 भंगाऱ्याच्या चिमट्याने 12 खोबऱ्याच्या वाट्याने ह्याच्यावर म्हणला तर पानावर लावायचं ना सुद्धा मिळणार नाही तुला त्या वेळेला नाही गागल्या बिनाऱ्या, नाही गागल्या बिनाऱ्या. मला लागल्या, मला लागल्या, एवढ्या नाचल्या पाटील. कोणी आल्या देवाला, बोलायला लागल्या. बाराची वटी भांडारा देणार म्हणला होय. 12ची वटीच्या पलीकडे जेवला काय सुद्धा तुला पानावर लावाय सुद्धा तुला मिळणार नाही त्या वेळेला एवढं म्हणल्याबरोबर असणारा लिंगरूच्या पाटील देवासनी काय म्हणतो मात्र त्या जायला 12 टक जरा सोनं मला दिला असा तर 12 येत काठीचं माप टाकून दिली मी तुम्हाला त्या वेळेला 12 सोनं नाव निवडूच्या पाटलानं घेतल्या बरोबर मात्र त्या जायला जोडीचं देवाची तळव्याच्या आगीने गेली देवा होती मस्तकाला त्या वेळेला जेव्हा उठून बसलं आणि देव म्हणू लागलं 12 काठीच्या बदलाला 12 सोनं देणार तुला पण 12 काठीचं माप तुझ पाहिजे घालायला देवला होता निंगरुशा पाटलाला बोलायच्या वेळेला निंगरुशा पाटलानं बसल्या सेवेला माने देवा केलं मात्र त्या जाग्याला काय हरकत नाही देवानो 12 काठीच्या 12 सोन्याच्या बदलाला 12 काठ्या माप मात्र त्या जायला आपण मी तुम्हाला असं लागलं देव मात्र निंगरुशा पाटील जोडीच्या देवाशी लाला आता बोलायच्या वेळेला
येत धरला देवा मात्र आता या हाताला आणि खडकाच्या माळाला गली उडूशा पाठी देवांचा जाग्याचा माप लागायला टाकायला माप लायला उगवता पुढे करून टाकायला माप टाकत निघून गेला इंगळीच्या वड्याला जेव्हा 11व्या काठीचं माप झालं मात्र त्याच या जाग्याला 11वी काठी इंगळीच्या वड्याला कोलवाडीच्या हात सपली मात्री त्या जाग्याला 12वी काठी जाणार म्हणाला लोकांच्या हातीला त्या इंगळी गावच्या शिवला तरी 12वी काठी गेली इंगळीच्या हातीला तर इंगळी गावचं लिगड पाठी लागल माझ्या पाठीमाग त्यात या वेळेला खडकाच्या माळाला इथं माप टाक जरा बघायला आलं का मात्री त्या जाग्याला तरी लागलं होतं जुडी तर मात्र आता सांगायला निवृषा पाटलाने विचार मनाचा केला ही 12व्या काठी इंगळीच्या हातीला टाकायच नाही जिथं 11 काठीचं माप झालंय त्या ठिकाणीच 12व्या काठीचा शिवधोंडा रवायचा त्या वेळेला 11व्या काठीला 11व्या काठीला या रुशाला पाडला शिवा गोंधळ्या रुमाला मलवांडा वाडा पाटलाने माप टाकले परत पाठीमाग वाट लागला चालायला निघून आला कोलवाडीला धुडीच्या देवाच्या जवळ मात्र झाला त्यात या वेळेला जोडीच्या देवाच्या जवळाला ते देव लागल्या त्या म्हणायला हे रे मृषा अरे 12 काठीचं मापून महाराजातलंच का साला ग्रामाला धुडीच्या देवाशी निंगरुषा पाटीलला आलाय बोलायला तुमच्या आज्ञेप्रमाणे 12 येत काठीचं माप टाकून मी आलो म्हणून लालाय सांगायला तेव्हा जुडीचं देव निंगरुषा पाटलाला लाल्याला बोलायला तुने टाकलेलं माप आम्हाला मान्य नाही त्यात या जागेला 12 काठीचं नाव घेतल्याबरोबर देव काय म्हणत त्या मृषा पाटलाला त्या जायला तुने टाकलेलं माप मान्य टांगे आम्हाला मी माप टाकणार म्हणून लालाय बिरदेव मात्र आता बोलाय त्यात या वेळेला आमचं माप स्वतः आम्ही घालणार आम्ही वापरून घेणार म्हणून त्या दाण्या बिरापानं मात्र त्या जायला असं बोलल्यानंतर निवृषा पाटलाचा नाईला झाला बिरदेवाने काळा कमळा कमरला देवा आता बांधायला येत धरला हाताला उगावता पुढा देवाने केला मात्र त्यात या वेळेला आणि देव मापरायला घालायला त्या गावा गोलवाडीला जसं मापलाला टाकायला तसं देवाच्या हातातला येतला होता लांबायला जुडीचं देव माप टाकीत 11व्या काठीचा जिथं निवृषा पाटलानं 12 काठीचा शिवधोंडा रवलेला त्या ठिकाणाला 11व्या काठीचं माप झालं त्यात या वेळेला 11व्या काठीला माप या धरवल्याला शिवधोंडा दिसला जुडीच्या देवाला जसं जुडीच्या देवानी तो शिवधोंडा देवा वापरला त्या वेळेला 12व्या काठीचं माप लाल्यात मात्र टाकायला 12व्या काठीचं माप इंगळी गावच्या पानुत्याच्या वाटला मात्र जायला नीतीच्या नियमाला इंगळोबा पाटलाचा मागणं आनंदी तुझा पाणी आणला त्या वेळेला
काय घडलं मात्र त्याला गेला त्याने मला इंगळोबाचा नंदी पाणी आणण्यासाठी येत होता. जुडीच्या देवाने 12व्या काठीचं माप टाकायला ते माप टाकलेल्या इंगळोबा पाटलाच्या नंदीच्या नागपुडीवर जाऊन मात्र ती काठी पडली देवा त्यात या वेळेला. कसा तू नंदी त्याचा माग फिरला रिकामाने मागे गेला तो पाहिला कोणी मात्र त्याला पाहिला गेला मात्र इंगळोबा पाटलानं नेत्रानं पाहिला लागलाय विचार मनाचा करायला. 12 वर्ष झालं माझा नंदी जातोय पाणू त्याच्या वाटला पाणी आणला पण आजच्या दिवसाला कार्यक्रमाला त्यात या वेळेला अजून नाही रिकामाला रातच्या दिवसा